महापरोपकारी भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, तथागतांचा सद्धर्म आपलं जीवन सुरक्षित व्हावं, आपलं जीवन आनंदमय व्हावं, आपलं जीवन समाधानकारक आपल्याला जगता यावं, यासाठी तथागतांचा उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तथागतांचा सद्धर्म, तथागतांनी जो काही उपदेश दिलेला आहे, हा उपदेश मनुष्य जातीतील सर्व मानवासाठी आहे. हा मानव कोणत्या जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा, कोणत्या धर्माचा, हा प्रश्न तथागतांच्या उपदेशामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे तथागतांचा उपदेश आहे हा मानव जातीतील सर्व मानवांसाठी आहे. ज्यांना दुःखापासून मुक्त व्हायचं आहे, ज्यांना आपले जे काही अकुशल कर्म असतात त्यातून उच्चाटन करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जन्म घेऊन जेवढं काही पुण्य आपल्याला संपादन करता येईल तेवढं पुण्य संपादन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. आपण या मानवी जीवनाचं कल्याण, हेतू, उद्देश ध्यानात घेऊन जेवढे आपण पुण्यकर्म केले, कुशल कर्म केले, समाजाच्या हितासाठी, स्वतःच्या हितासाठी, कल्याणासाठी, तेवढे प्रयत्न आपले कमीच असतील. यासाठी आपली माणसाच्या जीवनातील जबाबदारी, कर्तव्य याची जाणून ठेवून आपलं एक समृद्ध यशस्वी जीवन आपण जगावं, एक आदर्श माणूस होऊन आपल्या समाजामध्ये आपलं नाव लौकिक आपण करावं. खऱ्या अर्थानं स्वतःचं कल्याण करून इतरांचं कल्याण करण्यासाठी आपलं हे जीवन सर्वस्वी पणाला लावावं. यामध्ये आपल्याला खूप मोठं समाधान, सुख, शांती प्राप्त होत असते. यासाठी तथागतांनी त्यांची जी काही शिकवण आहे हे 3 भागामध्ये त्यांनी विधित केलेली आहे. एक आहे माणसाच्या जीवनाचं नीतिमूल्य, ज्याला आपण शील म्हणतो, सदाचार म्हणतो. नीतिमत्ता, माणसाच्या जीवनामध्ये नीतिमत्ता असेल तर त्या माणसाला आंतरिक समाधान, सुख, शांती प्राप्त होते. त्याला आत्मसन्मान वाटतो आणि जो मनुष्य स्वतःचा आत्मसन्मान करतो, त्याची तो किंमत ओळखतो, त्याचं महत्त्व जाणतो आणि त्याच पद्धतीनं इतरांचाही तो सन्मान करायला शिकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याकडे आत्मसन्मान हा निर्माण आणि त्याची पुनरावृत्ती इतरांचा सन्मान करण्यामध्ये, त्यांची किंमत करण्यामध्ये, त्यांना त्यांचं चांगल्या कामाचं श्रेय देण्यामध्ये आपल्याकडे असतं. त्यावेळेला मनुष्य अहंकारी बनत, गर्विष्ठ बनत, मी पणा त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. तो स्वतःवरून इतरांची किंमत जाणतो, समजतो, ओळखतो आणि सोप्या अर्थानं एक कल्याण मित्र बनतो. आणि आज या समाजामध्ये कोणत्या गोष्टीची गरज असेल तर कल्याण मित्रांची गरज आहे. कल्याण मित्र हे कसे निर्माण केले पाहिजे, कुठून त्याची सुरुवात होते म्हणतात, सदाचाराची सुरुवात जी घरापासून करावी लागते. तर आपण स्वतः सदाचारी बनावं, इतरांना सदाचारी बनवण्यासाठी नीतिमत्ता आपण जोपासली पाहिजे, शील जोपासले पाहिजे, सदाचार आपण जोपासला पाहिजे. आणि सदाचाराचं शिक्षण, सदाचाराची सराव आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये केला पाहिजे. शिकवान माणसं निर्माण झाली तर आदर्श समाज तयार होतो, सुदृढ समाज तयार होतो.
एकमेकांची काळजी घेणारा हितचिंतक वर्ग तयार होतो आणि त्यामधून जे काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा असतात, वाईट प्रवृत्ती असतात, त्या आटोक्यामध्ये येण्यासाठी त्याला एक सहाय्यक कारण बनत. तसंच आपल्यामध्ये अनेक विकार असतात. हे विकार बोलून कमी होत नाही, चर्चा करून कमी होत नाही. हे विकार जाणून ते कमी करण्यासाठी आपण अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जसे माणसाच्या मनामध्ये द्वेष असतो, हिंसक प्रवृत्ती असते, ईर्ष्या भावना असते, तर या द्वेषाचं उच्चाटन करण्यासाठी आपण मैत्री भावना केली पाहिजे. सर्व उपासक उपासिकांना कळविण्यात येते हे जे शिबिर आहे हे विनामूल्य आहे. याच्यामध्ये कोणतेही माणसं जे श्रद्धावान आहेत, जिज्ञासू आहेत, होतकरू आहेत, ते या शिबिरामध्ये भाग घेऊ शकतील. येथे जात, पंथ, धर्म याचा कसलाही प्रश्न उपस्थित होत नाही. त्यामुळे कोणीही या शिबिरामध्ये येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात. येताना आपापला भोजनाचा डब्बा सोबत आणावा, ही जबाबदारी ज्याची त्यानं सांभाळावी. याची रजिस्ट्रेशन वगैरे अनिवार्य आहे की याच्यासाठी? इथे आल्यानंतर त्याचं रीतसर रजिस्ट्रेशन केलं जातं, नोंदणी केल्या जाते, तर हे सुद्धा अनिवार्य आहे. चालेल, ठीक आहे.